आज तुम्हाला जर आपल्याला जर मोबाईल नेट बँकिंगचं लायसन्स मिळालं तर हे जे तुमचा वेळ वाया जातोय नॉन बँकिंग बिझनेसचा गोळा करण्यामध्ये किंवा तुमचा कासा डिपॉझिट गोळा करण्यामध्ये, तर हे सगळं कष्ट वाचतील आणि हे तुम्हाला ऑटोमॅटिक होणार आहे. तुमच्या कस्टमरमध्ये तुम्हाला जायची गरज नाही, लाईट बिल भरायचं नाही, तो त्याच्यावर भरून टाकेल. QR कोड ऑटोमॅटिक होईल, तुम्हाला RTGS NEFT ऑटोमॅटिक होईल. जर एखाद्या आज व्यावसायिक असेल कुठला, त्याला जर म्हटलं तुम्ही माझ्याकडे बघून तर करोड अकाउंट देईल व्यवसाय माझ्या सोडून द्या, तो काय म्हणतो तुम्हाला, साहेब मला RTGS नाही, NEFT नाही, मॅसेजेस नाही, सुविधा नाही. आज तुम्हाला आपण जर ते केलं तर तुम्हाला ह्या माणसाकडे जायची गरज नाही ना, तुमच्या गुडविलवर तर ऑटोमॅटिक व्यवसाय सुरू होतो. आता ते तुम्ही उदाहरण बऱ्याच वेळा दिलं, माझं एक अकाउंट HDFC बँकेत, त्याचं ॲप आहे HDFC. त्या HDFCच्या ॲपवरनं मी सगळं करू शकतो, सगळं. कॅश आणायची असेल तर मला कॅशची गरज बँकेत जाऊन केवळ काढायला बाकी सगळं काम तशा प्रकारे आपण करू शकलो तर आपल्याला परत मागे वळायची गरज पडणार नाही. आणि आपल्याकडे कर्मचाऱ्यांची मनुष्यबळाची परिस्थिती जर बघितली आपण याच्याकडे आपल्याला पर्याय. दरवर्षी आपण 50-60 लोक रिटायर होत आहेत. रिटायर होणारी लोक जी आहेत ती सिनियर लोक रिटायर होत आहेत. खालून कर्मचाऱ्यांची भरती नाही. हल्ली हातात कोणतरी जागेवर माणूस पाहिजे म्हणून आपण कॉन्ट्रॅक्टवर माणसं नेमली, ती तर आपली कायम स्वरूपी नाही. आजची परिस्थिती बघितली तर आपला पिरामिड उलटा झालाय. खाली जास्त पाहिजे, वर कमी पाहिजे. आता उलटा झालाय, वर जास्त झाले तर खाली कमी झाली. हा, क्लर्कच बघा किती क्लर्क आहे, क्लर्क संख्या खूप कमी झाली. त्यात तुमची संघटना एवढा पाठपुरावा करते, प्रमोशन करा प्रमोशन करा, म्हटलं घ्या प्रमोशन, कामं तर त्याला तीच करावी लागणार आहे. असं सगळे मिळून आपण याचा मार्ग काढू. हा विषय बँकेबद्दलचं म्हणजे दूरदृष्टीचं सांगितलंय. आणि आपल्याला आधुनिक या ठिकाणी वावरता लागणार. टेक्नॉलॉजी तरी असेल, जसं CEO साहेबांनी सांगितलं बदल करून घ्यावा लागेल, स्वतःमध्ये नवीन गोष्टी शिकून घ्याव्या लागतील. मला येणार आहे का, मला जमणार आहे का, मला जमेल का, हे विषय नाही करावे लागतात. कोणी म्हणेल मी आपल्या 6 महिने रिटायर, वर्षांनी रिटायर, 2 वर्षांनी रिटायर होणार आहे, तोही खूप मोठा कालावधी आहे. 6 महिने, त्यावेळेस तरी जोपर्यंतचा शेवटच्या दिवसाचा शेवटचा मिनिट आहे तोपर्यंत तुम्ही अपडेट व्हायचा प्रयत्न करणं तुमच्यासाठी फायद्याचं आहे.